प्रभू आता 16 वर्षाचे होतात. 16 वर्षाचे होतात आणि त्या ठिकाणी विश्वामित्र राजदरबारामध्ये येतात. विश्वामित्र राजदरबारामध्ये आल्यानंतर विश्वामित्राचा यथोचित सत्कार केला जातो. त्यांना त्या ठिकाणी उंच आसनावर बसवलं जातं आणि त्यांचा यथोचित सत्कार केला जातो. राजदरबारामध्ये पूर्वी साधू लोकांचा सत्कार होत होता, संतांचा सत्कार होत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये जगद्गुरू तुकोबारायांचा सत्कार आपण पाहतो. जगद्गुरू तुकोबारायांना त्यांनी नजराणा पाठवला. दिवट्या छत्री घोडे महाराजांनी नाकारला तो भाग वेगळा आहे, पण छत्रपतीने जगद्गुरू तुकोबारायांना नजराणा पाठवला होता. याचा अर्थ की राजघराण्यामध्ये साधूचा सन्मान होता आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करणं किती कठीण होतं इतिहास बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल की खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना जर जगद्गुरू तुकोबारायांच्या शब्दाची मदत नसती तर एखाद्या वेळेला ते शक्यही झालं नसतं आणि म्हणून सत्कार होता. आजही आमचं भाग्य आहे की आम्ही घरी गेलो की लोक आमचा सत्कार करतात, पाय धुतात, नाही का, गंध लावतायत, माळा घालतायत. हा सत्कार हा होतो. मागं तर तो पुरस्कार भेटल्यानंतर अनेक ठिकाणी लोकांनी सत्कार केले. खरं म्हणजे आता लोकांनी केलं त्यांच्या खरं म्हणजे त्यांना आपण नाकार देऊ शकत नाही, पण हा सत्कार आम्ही आमचा कधी मानला नाही, तो आमचा असोही नाही. हा जो सत्कार आहे हा सत्कार ज्ञानोबा तुकोबारायांचा सत्कार आहे, हा सखाराम महाराजांचा सत्कार आहे, हा आमचा सत्कार नाही. आणि तो आम्हाला काय किंमत आहे महाराज, आम्ही रामप्रभूची कथा सांगतो म्हणून किंमत आहे, आम्ही ज्ञानोबा तुकोबारायांचं कीर्तन करतो म्हणून किंमत आहे, आम्ही सखाराम महाराजांचं नाव घेतो म्हणून किंमत आहे. आम्हाला काय किंमत आहे, व्यक्तीला काय किंमत असते, ज्याच्या आधाराने व्यक्ती राहत असेल तो आधार त्याला किंमत वाढवून देत असतो. आणि म्हणून अशा अर्थाने साधूचा सन्मान हा झाला पाहिजे. राजदरबारामध्ये ज्यावेळेला विश्वामित्राचा सन्मान होतो आणि विश्वामित्राच्या समोर राजे उभे राहतात हात जोडून, बाबा कशासाठी कशासाठी येणं केले बाबा, तुम्ही काही मागण्यासाठी आलात? म्हटले हां मागण्यासाठी आलो. मागण्यासाठी काहीही मागा बाबा, अरे तुम्ही ते मागाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे बाबा. तुमच्यासारखा त्यागी साधू कधी मागत नसतो आणि ज्यावेळेला मागत असतो ना तो देणाऱ्याच्या उद्धारासाठी मागत असतो. काही मागा बाबा, तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे बाबा. काय धन देऊ, माझी संपत्ती देऊ, माझी दौलत देऊ, माझी सत्ता देऊ, मी काय देऊ तुम्हाला, तुम्ही मागाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. त्यावेळेला विश्वामित्र काय म्हणतात ते ऐका. माझे मागणे नवे वित्त, माझे मागणे नव्हे प्राकृत. मग काय पाहिजे बाबा तुम्हाला? माझे मागणे रघुनाथ. कशासाठी बाबा? यज्ञ सिद्ध्यर्थ कृत कार्या, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. ज्येष्ठ तुझा माया विरात्रे कर कष्टविती मज सिखार. माया विरात्रे चर कष्टविती मज सिखार. कैकवार करुणी यज्ञ नाही सागता. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला, ज्येष्ठ तुझा पुत्र मला, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. मला तुझा मुलगा पाहिजे, एकटा नाही पाहिजे, त्याच्यासोबत लक्ष्मण सुद्धा पाहिजे. काय बाबा तुम्ही, मी मागा म्हटलं आणि तुम्ही मुलालाच मागून घेताय. बाबा काही मागा पण माझ्या मुलांना मागू नका. ते माझे 2 नेत्र आहेत बाबा, तुम्ही माझे दोन्ही नेत्र काढून देण्याचा विचार करताय बाबा. मी तुम्हाला दुसरं काही द्यायला तयार आहे बाबा, पण मुलांना मागू नका. म्हणे यज्ञ विघ्न करती राक्षस, मनुष्य मारक कर्कश.
राम केवळ राजवेश बाळक, धनुर्विद्या अभ्यास नाही केला बाबा याने अजून, आणि तुम्ही त्या यज्ञाचं संरक्षण करण्यासाठी माझ्या मुलांना मागताय. असं करू नका बाबा. कुणालाही मागा, काहीही मागा, पण माझ्या मुलांना मागू नका. वशिष्ठ येतात आणि वशिष्ठ म्हणतायत की राजा, विश्वामित्राचा राग तुला परवडणारा नाही. विश्वामित्र जर मागत असतील तर ते तुझ्या मुलाच्या कल्याणासाठीच मागतायत. तू त्यांना त्याच्यासोबत दिलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आता राजाचा नाविलाज होतो. आणि आता राजे, दशरथ राजे रामप्रभूला आणि लखनजीला विश्वामित्राच्या सोबत देतात. विषय असा आहे, रामप्रभूला आणि लखनजीला मागण्याचं कारण काय? साधू चर्चा करतायत, विद्वान असं म्हणतायत, श्रीराम हे सत्य आहे आणि लक्ष्मण हे समर्पण आहे. ज्या ठिकाणी सत्य असेल त्या ठिकाणी समर्पण असलं पाहिजे, ते सत्य टिकवण्यासाठी. उदाहरण असं दिलं जाते, ज्या ठिकाणी मंडप असेल त्या ठिकाणी खांब असलाच पाहिजे. ज्या ठिकाणी ध्वज असेल त्या ठिकाणी दंड असलाच पाहिजे. आणि ज्या ठिकाणी इमारत असेल त्या ठिकाणी पाया असलाच पाहिजे. आणि त्या ठिकाणी सत्य आहे त्या ठिकाणी समर्पण असलंच पाहिजे. बघा तुमच्या लक्षात येते का? फक्त कापड आपल्यावर सावली धरणार नाही, त्याला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. पताका स्वतंत्र कधी फडकणार नाही, त्याला दंडाच्या आधाराची गरज आहे. इमारत स्वतंत्र कधी उभी राहणार नाही, त्याला पायाची गरज आहे. तसं सत्य स्वतंत्र कधी उभं राहणार नाही, त्याला समर्पणाची गरज आहे. समर्पण म्हणजे त्यागाची गरज आहे. रामप्रभू हे सत्य आहेत आणि लखनजी हे समर्पण आहेत. सत्य समर्पणाशिवाय टिकत नसते माझ्या दादांनो. आणि म्हणून मला राघव पाहिजे, त्याच्यासोबत लक्ष्मण पाहिजे. आणि वशिष्ठाच्या मध्यस्थीने आता रामप्रभूला आणि लखनजीला आता विश्वामित्राच्या सोबत दिल्या जातं. तुलसीदासजी त्याचं वर्णन करतात. श्याम गौर सुंदर दो श्याम गौर सुंदर दो भाई, विश्वामित्र महानिधि पाए, विश्वामित्र महानिधि पाए. प्रभु ब्रह्मण्य देवा मैं जाना, प्रभु ब्रह्मण्य देव मैं जाना. मोहिनीते पिता तजेवो भगवाना, मोहिनीति पिता तजे हो भगवाना. श्याम गौर सुंदर दो भाई, विश्वामित्र महानिधि पाए. श्याम गौर सुंदर दो भाई, विश्वामित्र महानिधि पाई. एक श्याम आहे, एक गौर आहे. विश्वामित्राला ही महानिधी प्राप्त होते. विश्वामित्र पुढे चालतायत, रामप्रभू आणि लखनजी त्यांच्या पाठीमागे चालतात. आणि आता अरण्याची सुरुवात होते. आणि एक त्राटिका नावाची राक्षसीन विश्वामित्राच्या अंगावर धावून येते. त्राटिका ज्या वेळेला विश्वामित्राच्या अंगावर धावून येते, विश्वामित्र प्रभूला सावध करतायत, राघव हीच ती त्राटिका आहे. हिचे 2 मुलं माझ्या यज्ञाचा विध्वंस करतायत, हीच ती त्राटिका आहे. आणि त्या ठिकाणी रामप्रभू आपल्या भात्यातून बाण बाहेर काढतात, त्राटिकेच्या दिशेने सोडतात आणि त्या ठिकाणी त्राटिकेचा उद्धार करतात. सूत्र असं सांगते, त्राटिका ही क्रोधमयी आहे आणि क्रोध नेहमी दुसऱ्याच्या नाशाचं कारण नाही, आपल्या नाशाचं कारण ठरत असतो. म्हणून असंच म्हणतायत की ज्यावेळेला क्रोध आला ना त्यावेळेला मौन धारण करायचं. जास्त क्रोध आला आणि मौन धरता नाही आलं तर शिव्या नाही द्यायच्या, रामकृष्ण हरी म्हणायचं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण, दात खाऊन का होईना रामकृष्ण हरी म्हणायचं. मला असं वाटतं की क्रोधाने आजपर्यंत कोणाचंही चांगलं केलं नाही. ऐका, क्रोध कोणाला येत नाही महाराज. क्रोध तोंडातून बाहेर कधी काढायचा नाही. मी तर सांगत असतो, सासू सुनाचे जर भांडणं झाले तर त्याला औषध सांगतो मी. सांगू का?
अरे सासूनाचे भांडणं होऊ नये म्हणून औषध सांगू का तुम्हाला? सांगा म्हणतात बा, म्हणजे भांडणं करतायत ते नक्की झालं आता. अहो सासूनाची भांडणं होऊन याच्यासाठी औषध आहे पहा. औषध असं आहे, प्यालाभर पाणी घ्यायचं आणि एक घोट सासूला द्यायचा आणि एक घोट सुनीने घ्यायचा. एक घोट सासूला द्यायचा, एक घोट सुनीने घ्यायचा. तुमच्या घरात अजिबात भांडणं होणार नाहीत, लक्षात ठेवा. माझं औषध तर घेऊन पहा तुम्हाला, फुकट औषध आहे पहा. एक घोट सासूने घ्यायचा, एक घोट सुनीने घ्यायचा. अजिबात भांडणं होणार नाही तुमच्या घरात. फक्त ते पथ्य एवढं आहे त्याचं की भांडण चालू होण्याच्या अगोदर घोट घ्यायचा, भांडण चालू होण्याच्या अगोदर घोट घ्यायचा आणि भांडण संपल्यानंतर गिळायचा. असा घ्यायचा. याला मौन धारण करणं म्हणतात. क्रोध हा नेहमी वाईट असल्यामुळे त्राटिका ही क्रोधमयी आहे. रामप्रभूचा बाण त्या क्रोधाच्या दिशेने जातो. रामप्रभू त्राटिकेचा उद्धार करतात. आश्रमातले ऋषीमुनी आता विश्वामित्राच्या आश्रमामध्ये येतात आणि त्या आश्रमामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी यज्ञाचं त्या सुरुवात होते. सुबाहू आणि मारीच आकाश मार्गाने येतात आणि यज्ञाचा विध्वंस करण्याच्या दृष्टीने येतात. लखनजी रामप्रभूला सावध करतायत. रामप्रभू सुबाहूला बाण मारतायत, त्याचा उद्धार करतायत. मारीचाला मात्र बिनफलाचा बाण मारतायत. त्याला समुद्राच्या काठावर झोकून देत आहेत. मारीचा, तुझ्याकडून आणखी काही काम करून घ्यायचं आहे, मग मी तुला मारणार आहे. आणि त्या ठिकाणी यज्ञ सुरक्षित पार पडतो. यज्ञ सुरक्षित पार पडल्यानंतर त्या ठिकाणी आता रामप्रभू म्हणतात की बाबा आता घरी गेलं पाहिजे, आता अयोध्येला गेलं पाहिजे. आई बाबा माझी वाट पाहत असतील, आता अयोध्येला गेलं पाहिजे. त्यावेळेला विश्वामित्र म्हणतायत की राघव, आता तुला अयोध्येला जायचं नाही तर मग कुठं जायचं बाबा? चला राघवा चला पहाण्या जनकाची मिथिला, पहाण्या जनकाची मिथिला. मिथिलेहून ही दर्शनीय नृप राजश्री तो जनक नराधिप, नराधिपे त्या नगरा माझी यज्ञ नवा मांडिला. चला राघवा चला पहाड्या जनकाची मिथिला, पहाड्या जनकाची मिथिला. जनकाची मिथिला पाहण्यासाठी जायचं आहे. जनकाची मिथिला पाहण्यासाठी आपल्याला जायचं आहे म्हणून विश्वामित्र पुढे चालतायत. रामप्रभू आणि लखनजी पाठीमागं चालतायत. एका आश्रमामध्ये येत आहेत. आश्रम एक दीख मग माही, खगमृग जीव जंतुतः नाही. पुछा मुनी ही शिला प्रभू देखी, सकल कथा मुनी कहा विसेखी. आश्रमामध्ये जात आहेत. कोणाचा आश्रम आहे? गौतम ऋषीचा आश्रम आहे. गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर रामप्रभू त्या आश्रमाची कथा विचारतात की बाबा आश्रम आहे कोणाचा? म्हटले गौतम ऋषीचा. अरे बाबा ऋषी दिसत नाहीत म्हटले नाहीत. अरे झाडं अनेक आहेत पण वाढून गेले, कोणी पाणी टाकणारं दिसत नाही म्हटले नाही. यज्ञकुंडामध्ये बऱ्याच दिवसापासून आहुती पडलेली दिसत नाही. अरे म्हटले नाही. मग बाबा हे झालंय का? याची कथा काय? असं का व्हावं या आश्रमाचं? हा उजाळ का दिसतो? त्यावेळेला विश्वामित्राने रामप्रभूला सांगितलंय की राघव काय झालं? आणि मधामध्ये एक शिळा मोठी. म्हटले हा ही मोठी शिळा, हे कोण आहे बाबा? अरे हीच ती अहिल्या आहे. अरे बाबा ही शिळा झाली, ते पतिव्रता आहे. म्हटले हां. शिळा होण्याचं कारण काय? विश्वामित्र शिळा होण्याचं कारण सांगतायत. राघव, हा गौतम ऋषीचा आश्रम आहे आणि या अहिल्याचं स्वयंवर ठरतं. स्वयंवराचा पण ठरतो. जो पृथ्वीला अगोदर प्रदक्षिणा मारून येईल त्याला या ठिकाणी अहिल्या दिल्या जाईल. आणि आता इंद्र ऐरावतावर बसून निघतो आणि गौतम ऋषी आपल्या आश्रमातून निघतात. एका धेनूला प्रदक्षिणा करतायत. धेनूच्या प्रदक्षिणा म्हणजे पृथ्वीची प्रदक्षिणा आहे.
आणि तो तर्क त्या ठिकाणी मांडतायत. तर्क हा शास्त्रशुद्ध ठरतो आणि आता गौतम ऋषीला ती अहिल्या दिल्या जाते. इंद्र येतो, ऐरावतावर बसून येतो. इंद्र म्हणतोय की सगळ्यात अगोदर मी आलो तरी सुद्धा ही 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 अहिल्या गौतम ऋषीला का दिल्या जाते. आणि मोठी माणसं कपटी असतात. मोठी माणसं ते त्याच्या डोक्यात काय विचार असतील काही सांगता येत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून इंद्र विचार करतो की गौतमा, एक दिवस मी कपट केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेव. इंद्र कपट करण्यासाठी निघतो. इंद्र चंद्राला आपल्या सोबत घेतो. चंद्रही महाराज त्याच्या सोबत हे वाईट काम करण्यासाठी जातो. एका बाजूने ज्या चंद्राची पूजा केल्या जाते त्या चंद्राची अधोगती होते. तो चंद्र कोंबडा होतो आणि कोंबडा अवेळी बाग देतो. अवेळी बाग दिल्यानंतर ऋषी स्नानासाठी जात आहेत आणि हा जो इंद्र असतो गौतम ऋषीचं रूप धारण करून अहिल्याशी कपट करतो. आणि ऋषी येत आहेत, तिघांना शाप देतात की का इंद्रा भग पडतील तुला, चंद्रा काळा होशील तू, आणि तुझं असं जड अंतकरण या ठिकाणी शिळाहून पडशील तू. त्या ठिकाणी अहिल्या शिळाहून पडते. पण बाबा ही पतिव्रता आहे, हिचा उद्धार कशाने. राजा, हिचा उद्धार करण्यासाठीच आपण या ठिकाणी आलो. तुझ्या चरण रजाच्या स्पर्शाने हिचा उद्धार आहे. तुला ही चरण लावलं पाहिजे. नाही प्रभू, नाही महाराज, पतिव्रतेला मी माझं चरण नाही लावू शकत. तुझ्या चरण रजाचा स्पर्श झाल्याशिवाय हिचा उद्धार होणार नाही. चरण रजाचा स्पर्श होण्यासाठी मर्यादा असल्यामुळे रामप्रभू त्या शिळेला आपलं चरण लावत नाही. आपलं चरण असं अद्दर धरतायत. वायुदेवतेला सूचना देत आहेत. वायुदेवता ते चरणरज घेऊन त्या शिळेपर्यंत जात आहे. त्या शिळेला त्या चरणरजाचा स्पर्श होतो. चमत्कार घडतो, चमत्कार घडतो. अहिल्या प्रगट होते आणि प्रगट झालेली अहिल्या हात जोडून रामप्रभूची स्तुती करते. हे प्रभू, पर सतपद पावन शोक नसावण प्रगट भई तब पुंज सही. देखत रघुनायक जन सुखदायक सन्मुख होय कर चोरी रही. अति प्रेम अधीरा पुलक शरीरा. मुख नहीं आवही बचन कही. अतिशय बड़ भागी चरण लागे. जुगल नयन पर सदपद पावन शोक न सावन प्रगट भई तब पुंज सही. अहिल्याचा उद्धार होतो. आता रामप्रभू म्हणतायत की बाबा आता बस झालंय ना, आता घरी चाललं पाहिजे ना. नाही राघव, आता आणखी पुढे जायचं आहे. कशासाठी जायचं आहे. विश्वामित्र म्हणताय तू रघुपती आहेस, तू राघव आहेस, तू राजाराम आहेस. तू आता या शिळेचा उद्धार केला आहे म्हणून पतित पावनसुद्धा झालेला आहे आणि आता सीताराम होण्यासाठी तुला पुढे न्यायचं आहे. रघुपती, राघव, राजाराम, पतित पावन, आता पुढे सीताराम. सीताराम होण्यासाठी अर्थात मिथिलेमध्ये विश्वामित्र रामप्रभूला आणि लखनजीला घेऊन जातात. तुलसीदासजी त्याचं वर्णन करतात. चले राम लक्ष्मण मुनी संगा. गये जहाँ जग पावनी गंगा. गादी सुन सब कथा सुनाई. यही प्रकार सुरसरी महिलाई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. चले राम लक्ष्मण मुनि संगा. गए जा जग पावनी गंगा. गादी सुन सब कथा सुनाई. जेही प्रकार सुरसरी मही आई. गंगेच्या तीरावर जातात आणि विश्वामित्र रामप्रभूला गंगेची कथा सांगतायत. ही गंगा या ठिकाणी कशी आली. सज्जनानो,
प्रभूला काय गंगेची कथा माहीत नाही? अरे तुझ्या चरणीच्या गंगा भीमा आणि चंद्रभागा, त्याच्या चरणापासून त्या गंगा निर्माण झाल्या. त्याला काय गंगेची कथा माहीत नाही? त्याच्या चरणापासून निर्माण झाल्या. अरे त्यांनी तो जनिता आहे त्यांनी गंगा निर्माण केल्या. त्याला विश्वामित्राला गंगेची कथा सांगायची काय गरज आहे? तरी पण सांगतायत. आणि त्या ठिकाणी रामप्रभूसुद्धा ती कथा प्रेमाने ऐकतात. गंगेची कथा माहीत असल्यानंतरही प्रभू जर ती कथा अत्यंत प्रेमाने ऐकत असतील तर आपल्याला जरी रामकथा माहीत असली तरी सुद्धा ती तितक्याच प्रेमाने आपण ऐकली पाहिजे. गंगा कशी आली? गा दिसून सब कथा सुनाई, जेही प्रकार सुरसरी मही आई. या ठिकाणी गंगेची कथा सांगतायत. आणि आता पुढचं ऐका. अलीकडच्या काठावर आमराई आहे, पलीकडच्या काठावर मिथिला आहे. अलीकडच्या काठावर आमराई आहे, पलीकडच्या काठावर मिथिला आहे. पूर्वी आमराई असायची. मला असं वाटतं एखादं वावर फक्त आमराईसाठीच असायचं, नाही? आमराईचं वावर. आता वावरं इतके कमी पडले आता आमराईच नेत राहिल्या. काही बहादराने तर आंबेच विकले. आंबे नाही विकले, आंबेच विकले. आता आंबराया कमी झाल्या. पूर्वी फार आंबराया होत्या. आंब्याची नावंसुद्धा वेगवेगळी होती. बेल्या नाही का? आणखी मला बेल्याच माहीत आहे फक्त. शेंद्र्या, आणखी रे शेप्या, आणखी काय रताळ्या दसाड्या. म्हटलं रताळ्या नाहीच तरी आंबा, रताळ्या अशी गाडग्या, असे आंब्याची नावं होते. आता सगळे सारखेच महाराज. कोणचाही खा आंबा सारखा, कोणचाही रस खा तुम्ही सारखाच रस. बघा, एकदा तर एकाने रस केला घरी. रस केल्यानंतर शेठजी त्या रसामध्ये पोळी भिजवली ना की ते रसच येत नव्हता त्याला. त्याची मोकळीच पोळी यायची. पाण्यासारखा रस, एकदम पाण्यासारखा रस. त्यांनी म्हटलं अरे हा काय रस करायची पद्धत आहे? म्हणजे तो पोळीला आता आला पाहिजे तो रस. याचा पाण्यासारखा कुठं रस असते का म्हणे? अहो तो पोळीला सुद्धा येत नाही, खायचा कसा काय म्हणे रसा? पाण्यासारखा रस. त्या बाईने तो खोकाच आणला महाराज. तो खोका समोर ठेवला आणि ते समोर ठेवलेल्या खोक्यावर वाचा म्हणे याच्यावर काय? एक नंबर देवगडचा आंबा आहे म्हणे हा. देवगड, कोकणातलं देवगड आंबा आहे. हापूस आंबा आहे म्हणे. दिसत नाही का? एक नंबर हापूस देवगडचा आंबा दिसत नाही का म्हणे? त्याच्यावर लिहिलेलं आहे ते वाचा ना जरा. दिसत नाही का तुम्हाला आंबा किती आहे म्हणून? तो म्हटला हे लिहिण्यावरचा माझा विश्वासच गेला म्हणे. कसा काय विश्वास गेला म्हणे? म्हणे तुझ्या बॉडेट्यामध्ये सुद्धा लिहिलं होतं समजदार सज्जन. त्यातलं काहीच खरं नाही झालं म्हणे. आमराई अलीकडच्या काठावर, पलीकडच्या काठावर मिथिला. अलीकडच्या काठावर आमराईमध्ये विश्वामित्र थांबतात. विश्वामित्र त्या एका आम्रवृक्षाच्या खोडाशी बसतात. रामप्रभू आणि लखनजी त्या आमराईची शोभा पाहण्यासाठी जातात. सज्जनानो, जनकाला ही बातमी समजते. जनकजी येतात. जनकजी विश्वामित्राचं पूजन करतात. एका बाजूने सगळे मंत्री, एका बाजूने सगळे ब्राह्मण बसतात आणि जनकजी समोर बसतात. विश्वामित्राच्या चर्चा चालू होते आणि आमराईची शोभा पाहून रामप्रभू आणि लखनजी ज्यावेळेला परत येतात त्यावेळेला चमत्कार घडतो. सगळे उठून उभे राहतात. जनकजी उठून उभे राहतात. ब्राह्मण आणि मंत्री महोदयसुद्धा उठून उभे राहतात आणि रामप्रभू विश्वामित्राच्या एका बाजूने बसतात, एका बाजूने लखनजी बसतात आणि त्या ठिकाणी जनकजी समोर बसतात. या दोघांकडे पाहतात महाराज आणि जनकाचं चित्तसुद्धा आकर्षित होते. जनक कोण आहेत? जनक राजे आहेत, पण जनक साधूसुद्धा आहेत. पोथी ऐकत असताना त्यांचा अंगठा जडला तरीसुद्धा त्यांनी पर्वा केली नाही, असे जनक आहेत. जनक ज्यावेळेला त्या दोन मुलाकडे पाहतात, त्या दोन मुलाकडे पाहिल्यानंतर जनकजी विचारतात की बाबा
हे दोन मुलं कोण आहे? कहू नाथ सुंदर दो बालक, कहू नाथ सुंदर दो बालक, मुनिकुल तिलक की नृपकुल पालक, मुनिकुल तिलक की नृपकुल पालक, ब्रह्मजो निगम नेति कही गावा, ब्रह्मजो निगम नेति कही गावा, उभय वेश धरी की सोई आवा, उभय वेश धरी की सोई आवा, कहू नाथ सुंदर दो बालक, मुनिकुल तिलक की नृपकुल पालक। विश्वामित्र खोडाशी बसलेले आहेत. चित्र लक्षात घ्या. एका बाजूने जगन्नियंता बसलेला आहे, एका बाजूने शेषाचा अवतार लखनजी बसलेले आहेत. समोर जनकजी आहेत. विचारतात हे दोन मुलं कोण आहेत? कहू नाथ सुंदर दो बालक, मुनिकुल तिलक की नृपकुल पालक. हे मुनिकुलातले आहेत का राजकुलातले आहेत? बाबा हे बालक आहेत का पालक आहेत? हे बालक आहेत का पालक आहेत? मला असं वाटतंय की हे दिसायला जरी बालक असले तरी हे बालक नाहीत, हे पालक असले पाहिजेत. ब्रह्म जो निगम नेती कै गावा. अरे श्रुती माता नेती 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 म्हणून ज्यांचं वर्णन करते ते तर हे नाहीत ना, ते तर हे नाहीत ना. श्रुती नेती नेती म्हणती एक गोविंदू रे, ते तर हे नाहीत ना. ब्रह्म ज्यांनी वेदाने ज्याचं वर्णन केलं ते तर हे नाही ना. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले, भक्ते पुंडलके देखिले उभे केले समचरणी, ते तर हे नाहीत ना. हे आहेत कोण बाबा? कोण आहेत? विश्वामित्र म्हणतायत की राजा रघुकुल मनी दशरथ के जाये, हम हित लागी नरेश पठाये. आमच्यासाठी राजाने आमच्यासोबत यांना पाठवलं. खरं म्हणजे त्यांच्यासाठी त्यांना आणलं होतं बरं का, त्यांच्यासाठी आणलं होतं, पण आमच्यासाठी पाठवलं. हे रघुकुलातले आहेत, दशरथाची दोन मुलं आहेत. आणि आता पुढची कथा अशी आहे. जनकजी आता विश्वामित्राला आणि रामप्रभूला लखनजीला अत्यंत प्रेमाने मिथिलेमध्ये घेऊन जात आहेत. अत्यंत सुंदर आहे महाराज मिथिला, सुंदर आहे मिथिला. लक्षात ठेवा, मिथिलेचं वर्णन असं केल्या जाते. गच्चीवर जाणाऱ्या ज्या शिळ्या आहेत ना त्या लाकडाच्या नाही, सोन्याच्या आहेत. जे दरवाजे आहेत ना, दरवाजे, हे दरवाजे सोन्याच्या पत्र्याने मडवलेले आहेत. बाजारपेठ आहे ना, बाजारपेठ असते, ते कुबेराच्या बाजारपेठेला लाजवेल इतकी सुंदर बाजारपेठ आहे. आणि जे चित्र काढलेत ना, चित्र भिंतीवर चित्र, अरे ते कामदेवाला लाजवतील इतके सुंदर चित्र आहे. एका माणसाला तर विचारलं यांनी, लखनजीने, काय हो त्याचा पोशाख, त्याचा महाल पाहून, तुम्ही राजे आहात का? राजे आहात का तुम्ही इथले? तुम्ही कोण आहात? मंत्री आहात का तुम्ही? राजे आहात का? ए बाबा, आम्हाला काय राजे म्हणताय? आमचे राजे पुढे आहेत, आमचे राजे ते आहेत. मग तुम्ही कोण आहात? आम्ही मिथिला झाडणारे, झाडू मारणारे आहोत. लखनजी म्हणतात, बापरे, झाडू मारणाऱ्याचा जर महाल इतका सुंदर आहे तर राजाचा महाल किती सुंदर असेल. मी खरं सांगू का? महालामध्ये राहायला हरकत नाही महाराज, महालामध्ये राहिलं पाहिजे. श्रीमंत असलं पाहिजे, आपली घरं खूप मोठी असली पाहिजेत, खूप चांगली असली पाहिजेत. पण त्या महालामध्ये राहत असताना, नाही का, महालामध्ये राहत असताना रावण म्हणून नाही राहिलं पाहिजे, जनक म्हणून राहिलं पाहिजे. अरे टोपी जरी डोक्यासाठी असली तरी डोकं टोपीसाठी नाही ना. एकाला विचारलं टोपी कशासाठी, म्हणजे डोक्यासाठी. डोकं कशासाठी? टोपीसाठी. टोपीसाठी. टोपी कशासाठी? डोक्यासाठी. आहे बरोबर आहे. म्हणजे डोकं कशासाठी? म्हणजे टोपीसाठी. अरे टोपी कशाला? खुट्टीला सुद्धा राहील ना टोपी. तुझं डोकंच कशाला पाहिजे का त्याला? घर कशासाठी? माझ्यासाठी. तू कशासाठी? घरासाठी. घरासाठी. घर माझ्यासाठी आहे बरोबर आहे, पण तू कोणासाठी आहेस? तू घरासाठी आहेस. तू घरासाठी नाहीस महाराज. महाराज म्हणतात तू तुझ्या उद्धारासाठी आहेस. घर असू नये असं नाही. निर्वाहा पुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान कोपी गुहा.
असलं पाहिजे, मोठे घरं असले पाहिजेत. आणखी 2-4 वर्षांनी तर खूप घरं इथं येतील, खूप मोठमोठे महाल आहेत महाराज तुमचे. आनंद आहे आम्हाला, खूप आनंद आहे. असे जर चांगले घरं नसते तर आम्हाला चांगले घरं राहायला भेटले नसते. खूप आनंद आहे आम्हाला तुमच्या घराचा. पण मला असं वाटतं की जनकाची घरंसुद्धा फार मोठी होते, पण जनक त्यागी होते. जनक खऱ्या अर्थाने मी झाडू मारणार आहे. लखनजी म्हणतात झाडू मारणारा माणूस इतका श्रीमंत. आणि एका महालामध्ये हे दोघंही थांबतात, तिघही थांबतात. ऐका, विश्वामित्र झोपतायत. वर्णन असं आहे की रामप्रभू आणि लखनजी विश्वामित्राची सेवा करतायत. विश्वामित्राच्या आज्ञेने झोपतात आणि विश्वामित्र गुरुजी उठण्याच्या अगोदर उठतात. आणि स्नान झाल्यानंतर गुरुजी आता पूजा करणार आहेत देवाची. म्हणून रामप्रभू विचारतायत की बाबा पूजा? म्हटले हां. फुलं लागतील? म्हटले हां. आणू बाबा? अरे तुला माहीत आहे? म्हटले हां मला माहीत आहे, इथे एक बाग आहे, तिथं फुलं आहेत. बाबा आणू? लखन सुद्धा माझ्यासोबत येण्याची इच्छा करतोय बाबा. ऐका गड्या, रामप्रभू आणि लखनजी फुलं तोडण्याच्या निमित्ताने जातात. देव स्वतः फुलं आणण्यासाठी जातो. प्रभू पुढे चालतायत, लखनजी पाठीमागे चालतात. सगळ्या मिथिलातले लोक त्या मुख्य मार्गावरून उभे राहतात. पुरुष आहेत ते खाली उभे राहतात आणि स्त्रिया त्या गॅलरीमध्ये उभ्या राहतात. पहिले गॅलरी असायच्या घराला, त्या गॅलरीमध्ये उभ्या राहतात. पुरुषाचं स्थान खाली आहे, स्त्रियांचं स्थान वर आहे. याचा भाव असा आहे, पुरुष हे ज्ञानमयी आहेत आणि स्त्रिया ह्या भक्तिमयी आहेत. भक्तीचं स्थान हे ज्ञानापेक्षाही मोठं असते महाराज. आणि म्हणून ज्ञान हे खाली उभं आहे, भक्ती हे वर उभी आहे. आणि त्या ठिकाणी रामप्रभूला पाहिल्यानंतर ज्ञानही पाहतं आणि भक्तीही पाहते, पण ज्ञानाला चर्चा करण्याचा अधिकार नाही. काय चर्चा करणार? ज्ञान कशाची चर्चा करणार? अरे सगुणाची चर्चा करणार तर तो निर्गुण आहे, आणि निर्गुणाची चर्चा करतात तर आपल्यासमोर फुलाची ती टोपली घेऊन सगुण आहे काय म्हणणार त्याला? तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंदु रे, म्हणती गोविंदु रे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. उगीची बैसावे मौन्य रूप. ज्ञानाला चर्चा करण्याचा अधिकार नाही. स्त्रियांना मात्र भक्तीला चर्चा करण्याचा अधिकार आहे. मला असं वाटते तो अधिकार आजही अबाधित आहे. महिला एकत्र आल्यानंतर चर्चा करणार नाही तसं कधी घडणारच नाही, लक्षात ठेवा. काय बोलतात बिचारा माहीत नाही, पण बोलल्याशिवाय राहत नाहीत. एका तर ठिकाणी असा प्रश्न आहे, एका शिक्षकाने शेठजी प्रश्न विचारला विद्यार्थ्याला. म्हणे सगळ्यात खोटी गोष्ट सांगायची. जी सगळ्यात खोटी गोष्ट असेल जो सांगेल त्याला पहिल्या नंबरचं बक्षीस. एक मुलगा उभा राहिला, म्हणजे गुरुजी मी सांगतो, सगळ्यात खोटी गोष्ट सांगतो, मला बक्षीस भेटलं पाहिजे. म्हटले नक्की भेटून जाईल, सांग सगळ्यात खोटी गोष्ट. तो म्हटला गुरुजी मी माझ्या वडिलाच्या सोबत मुंबईला गेलो. म्हटले हां. आणि आम्ही समुद्राच्या काठावर उभे होतो. म्हटले हां. आणि समोरून आहे ना एक रेल्वे येत होती. ऐकताय ना तुम्ही? समोरून एक रेल्वे येत होती, रेल्वे. त्याच्यामध्ये आम्ही बसलो आणि पुढचा प्रवास केला. गोष्ट खरी का खोटी? अरे खरी का खोटी गोष्ट? खोटी. नंबर नाही आला त्याचा. दुसरा मुलगा उभा राहिला. म्हटले गुरुजी मी सांगतो, माझा नंबर आला पाहिजे. म्हटले सांग. मला माहीतच नाही, कुत्रं माझ्या पाठीमागं लागलं. समोर जरा झाडं असल्यामुळे मला माहीतच नाही, मी डायरेक्ट इरीत पडलो गुरुजी. मग काय केलं तू? म्हणे इरीत पडलो, मला काही वर चढता येत नव्हतं. मग काय केलं? म्हणे घरी पळत आलो, घरून दोर नेला, मग वर चढलो. अरे गोष्ट खरी का खोटी? नंबर नाही आला त्याचा. तिसरा मुलगा उभा राहिला. तो म्हटला गुरुजी मी खोटी गोष्ट सांगतो. म्हटले सांग. म्हटले 5 महिला होत्या.
म्हटले मग एका खोलीमध्ये बसल्या होत्या. म्हटले मग आणि त्या 5 मिनिट कोणाशी न बोलता गप्प होत्या. पहिला नंबर आला त्याचा. पाच महिला एका खोलीमध्ये बसल्यानंतर त्या ठिकाणी 5 मिनिट गप्प राहतील, ब्रह्मांड उलटं पालतं होईल महाराज. स्त्रियांना चर्चा करण्याचा अधिकार आहे. सांगू का तुम्हाला एक भाव? ज्ञानोबा आहेत, ज्ञानी आहेत, आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये कुठंच पांडुरंगाचं नाव नाही. वाचा नाही त्याचं. ज्ञानेश्वरीमध्ये कुठंच पांडुरंगाचं नाव नाही आणि त्या ठिकाणी त्यांना ते घेता आलं नाही. पण पांडुरंगाचं नाव घेतल्याशिवाय तर खऱ्या अर्थाने माझी भक्ती पूर्ण होणार नाही. ज्ञानी असताना अमृतानुभवामध्ये देवाचं नाव नाही, चांगदेव 65 मध्ये देवाचं नाव नाही, ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा देवाचं नाव नाही, कारण ज्ञानी आहेत. म्हणून देवाचं नाव घेण्यासाठी आणि देवाचं कौतुक करण्यासाठी त्यांना स्त्री व्हावं लागलं, विरहिणी व्हावं लागलं. विरहिणी आणि विरहिणी झाल्यानंतर मात्र मग चंदनाची चोडी माझे सर्व अंग पोडी, चंदनाची चोडी माझे सर्व अंग पोडी, कानोवन माळी वेगी भेट वागा, चांद हो चांदणे चाफे हो चंदनू, चांद हो चांदणे चाफे हो चंदनू, देवकी नंदनू विना नावडेवो, देवकी नंदनू विना नावडेवो. विरहिणी ज्ञानोबा रायाने आपल्यासारख्या एखाद्या अज्ञानी माणसाने कावड्याला काही विचारलं तर चालेल. कावडा बसल्यानंतर व कोण येणार आहे म्हणून विचारलं तर चालेल. कुठला पाहुणा येणार आहे, माहेरचा येणार आहे का कुठला येणार आहे, आपल्यासारख्या अज्ञानी माणसाने एखाद्या वेळेला विचारलं तरी चालेल, पण माऊलीने विचारावं. पहिलं तो गे गाव कोकता, 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 शकुन गे माय सांगता है, पहिलं तो गे गाव कोकता, पहिलं तो गे गाव कोकता, पहिलं तो गे गाव कोकता. स्त्रियांना चर्चा करण्याचा अधिकार आहे. सखी सगळ्या गॅलरीमध्ये उभ्या आहेत. एक सखी दुसऱ्या सखीला म्हणते, बाई काय सुंदर दिसतोय का, हा काय सुंदर दिसतोय. दुसरी सखी म्हणते, बाई मला तर असं वाटतंय ना हा इंद्र चंद्र महेंद्रापेक्षा सुद्धा सुंदर आहे. तिसरी सखी म्हणते, बाई मला तर असं वाटतंय की इंद्र चंद्र महेंद्राला बनवणारा हाच आहे म्हणून इतका सुंदर आहे. चौथी सखी म्हणते, पण काय करतं, आपल्या राजाने केवढा मोठा पण केलाय, आपली जानकी हा धनुष्य नाही मोडला गेला तर कोणालाही द्यावी लागेल. पाचवी जरा गरम आहे, गब्बास माहीत नाही, दिसायला लहान आहे पण प्रतापाने महान आहे. चर्चा चालू आहे महाराज. प्रभू धीरे धीरे पुढे जातात. चित्र लक्षात घ्या. जसे जसे पुढे जातात तशा सगळ्यांच्या नजरा अशा प्रभूच्या सोबत त्या ठिकाणी जात आहेत. प्रभू आता त्या बागेमध्ये जात आहेत. बागेमध्ये गेल्यानंतर फुलं तोडतात. फुलं तोडायला लागतात. एक एक फूल त्या डारलीमध्ये टाकतात आणि त्याच बागेमध्ये गिरिजा मातेचं मंदिर आहे आणि गिरिजा मातेच्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी जानकी आलेली आहे. जानकी गिरिजा मातेची पूजा करण्यासाठी आली आणि जानकीने एका सखीला पाठवलं, सखी जा फुलं घेऊन ये. ती सखी खऱ्या अर्थाने फुलं आणण्यासाठी जाते. वर्णन असं आहे की ती सखी अगोदर प्रभूला पाहते. पाहिल्यानंतर पळत येते, जानकीला सांगते, जानकी ज्या स्वरूपाबद्दल आम्ही तुझ्याशी बोलत होतो ना
नाट्य या ठिकाणी आलेलं आहे बघ. जानकीला सुद्धा पाहण्याची इच्छा होते महाराज. जानकी जाते. प्रभू एक एक फूल तोडत असतात, त्या टोपलीमध्ये टाकत असतात. जानकी एका फांदीच्या आडून प्रभूला पाहते. असं म्हणतात जानकीची आणि प्रभूची नजरानजर होते महाराज. आणि असं म्हणतात त्याच ठिकाणी संबंध पक्का होतो. कुठं कुठं बगीच्यामध्ये. त्याच ठिकाणी संबंध पक्का होतो बगीच्यामध्ये. आणि तेव्हापासून तशी पद्धतच चालू होते. बगीचा राम प्रभूचा आणि जानकीचा जो संबंध आहे तो अलंकाराचा आणि स्वर्णाचा संबंध आहे. राम प्रभूचा आणि जानकीचा जो संबंध आहे तो पाणी आणि तरंगाचा संबंध आहे माझ्या दादांनो. अरे अलंकार हे सोन्याशिवाय होऊ शकत नाही, तरंग पाण्याशिवाय राहू शकत नाही. शंभू तेथ अंबिका संत तेथ विवेकासने कीजे. अर्थात राम प्रभूचा आणि जानकीचा जो काय काय वाजवलं, काय वाजवलं तुम्ही आम्हाला समजलं तर पाहिजे. लग्न आहे म्हणून वाजवतं का असं? जानकीचा आणि रामप्रभूचा संबंध हा स्वर्ण आणि अलंकाराचा संबंध आहे. ऐका, जानकी रामप्रभूला पाहते. जानकी गिरिजा मातेच्या मंदिरामध्ये जाते, गिरिजा मातेची पूजा करते, गिरिजा मातेच्या समोर उभी राहते, हात जोडते आणि गिरिजा मातेला वर मागते. हे मा मनोजाही राजेहू मिलही सोबरू सहज सुंदर सावरो करुणा निधान सुजानु सिलो स्नेह जानत रावरो. यही भांति गौरी आशीष सुनि सिय सहित हरसी लगी. तुलसी भवानी पूजी पुनि पुनि मुदित मन मंदिर चली. श्री राम श्री राम श्री राम श्री राम. गिरिजा मातेला वर मागते. जानकी आता आपल्या महालामध्ये येते. देशोदेशीचे राजे आलेले आहेत. भव्य मंडप दिलेला आहे. मंडपाच्या मध्यभागी धनुष्य आहे. सगळ्या राजांना आसन तयार केलेले आहेत. सगळे देशोदेशीचे राजे त्या ठिकाणी येतात. विश्वामित्राला निमंत्रित केल्या जाते. विश्वामित्र रामप्रभू आणि लखनजी सहित येतात. रामप्रभूकडे सगळ्यांच्या नजरा ज्यावेळेला जातात. जिनकी रही भावना जैसी प्रभू मूरत तिन देखहु तैसी. त्या पद्धतीने प्रभू त्याला दर्शन देत आहेत. आणि धनुष्याचा पण ठेवला जातो. झालंय 10 मिनिटामध्ये थांबणार आहोत आपण. धनुष्याचाच पण का ठेवला जातो त्याचं कारण सांगितलं जाते. धनुष्याचा पण ठेवण्याचं कारण हे आहे की जानकी सारवण करते. तो तर फार पूर्वीचा काळ झाला. आता काही दिवसाच्या अगोदर सुद्धा सारवायचे घरं होते. आता फरशीचे आले. कोण्याही म्हाताऱ्या माणसाला विचारलं, आजी सारवण चांगलं का फरशी चांगली? ते म्हटले, बाबा सारवणच चांगलं, काय करावं, हे सगळं वत घुसलाय अंगामध्ये, या फरशी नाही. सटकायचा भेव लागतो म्हणे. सटकायसाठीच आहे, पण सटकली ना तर जागू नको बा, डायरेक्ट सटकून जागो. पहिले सारवण्याचे घरं होते. कितीही श्रीमंताची लेक असली तरी तिला घरातले कामं करावं लागत होते. आणि एक दिवस जानकी सारवण करते आणि धनुष्याच्या खालचं तिला जनकाला सारवलेलं दिसतं. आणि त्या ठिकाणी जनकजी विचारतात, हे कोणी सारवलं? बाबा मी सारवलं. अरे पोरी, तू त्या धनुष्याच्या खालचं कसं काय सारवलं? अरे त्यात काय म्हणे बाबा, ती सारवण करत करत गेली, तो धनुष्य असा वर पकडला आणि सारून घेतला. पोरी, अरे शिवजीचा आहे तो धनुष्य. म्हटलं हा बाबा, तो असा उचलला एका हाताने. म्हटलं हा, एका हाताने उचलला बाबा, एका हाताने उचलला तो धनुष्य. म्हटले हा बाबा उचललाय, एका हाताने उचललाय.
जनकजी विचार करतायत, माझी पोरगी जर धनुष्य एका हाताने उचलत असेल, हिला वर असा असला पाहिजे की तो धनुष्य मोडणारा असला पाहिजे, म्हणून धनुष्याचा पण ठेवला. देशोदेशीचे राजे आले, देशोदेशीचे राजे आपापल्या आसनावर आहेत. रामप्रभू लखनजी सुद्धा आपल्या आपल्या आसनावर बसलेले आहेत. विश्वामित्र सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि जानकी सुद्धा महाराज काही काही सखी सहित आता त्या मंडपामध्ये येते, त्या धनुष्य मंडपामध्ये येते. त्याचंही वर्णन आहे. चली संगले सखी सयानी, गावत गीत मनोहर वाणी, सोहनवल तनु सुंदर सारी, जगत जननी अतुलित छवि भारी, चली संगले सखी सयानी, गावत गीत मनोहर वाणी. संगीताचं ज्याला ज्ञान असेल, रागाचं ज्याला ज्ञान असेल ना, त्याला समजेल. बघा, जसा प्रसंग असला तसे राग आहेत. बघा, कोणचा राग आहे हा? गिरवाणी 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 कीरवाणी राग आहे. कीरवाणी माझ्या जरा मला यमन वगैरे हे साधे साधे माहीत आहे. हा कीरवाणी राग आहे. चली संगले सखी सयानी, गावत गीत मनोहर बाणी, सोहनवल तनु सुंदर सारी, जगत जननी अतुलित छबी भारी, चली संगले सखी सयानी. सखी समोर जानकी चालते, सखी गान करताय, तिच्यावर पुष्पवृष्टी करताय. असाच भव्य मंडप आहे. याहीपेक्षा एखाद्या वेळेला भव्य असेल, अर्थात फार मोठा भव्य मंडप आहे. एका बाजूने असं आसन आहे, उंच आसन आहे. त्या आसनावर जानकी अशी वरमाला घेऊन उभी राहते. वरमाला घेऊन उभी आहे. सगळ्या सखी बाजूने उभ्या आहेत. मर्यादेप्रमाणे स्त्रिया वरच्या गॅलरीमध्ये उभ्या आहे. सगळे राजे आपापला पोशाख करून त्या ठिकाणी आसनावर बसलेले आहेत. आणि जनकाचे बंदीजन, जनकाचे नौकर आता त्या ठिकाणी येतात, वाद्य वाजवतायत. आणि आपला हा पण जनकाने काय पण ठेवलाय तो जाहीर करतात. हम बंदे जन अपने राजन की वृंदावनी बखान करे. मिथिला के प्रजापति जनक राज की गरिमा का गुणगान करे. हम बंदे जन धर्मात्मा को नमन करे जग सारा. जिसने मिथिला को देकर नाम सवारा. मिथिपुत्र जनक ने कुल का यश विस्तारा. तब से जाए हर राजा जनक पुकारा. इस कुल के सभी रूप, इस कुल के सभी रूप, वीर यशस्वी दया धर्म दान करे. हम बंदे जन, हम बंदे जन, हम बंदे जन. भुज बल विधि शिव धन राहु, गुरु कठोर विदित सब राहु. रावण बाण महाभट मारे, देखि सरासन गवहि सिधारे, देखि सरासन गवहि सिधारे. ओ गुरु कठोर विदित सब राहु. रावण बाण महाभट मारे, देखि सरासन गवहि सिधारे, देखि सरासन गवहि सिधारे. बंदीजन सगळ्यांना सूचना देतात. या पणाची सूचना भेटल्यानंतर सगळेजण सावध होतात.
जानकीकडे पाहतात, त्या धनुष्याकडे पाहतात. हा धनुष्य मोडल्याशिवाय जानकी आपल्या गळ्यामध्ये वरमाला घालणार नाही. एक एक राजा येतो. राजा आल्यानंतर त्या ठिकाणी धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतो, असफल होतो. असं म्हणतायत, प्रस्ताव सदृश्यम वाक्यम प्रभाव सदृश्यम यज्ञम आत्मशक्ती समम कौपम जानाती स पंडिता. माणसाने जेवढा प्रभाव असतात तेवढाच प्रयत्न केले पाहिजेत, जेवढी शक्ती असेल तेवढाच क्रोध केला पाहिजे. प्रभावापेक्षा प्रयत्न जास्त झाले की घात होत असतो. प्रस्ताव सदृश्यम वाक्यम प्रभाव सदृश्यम यज्ञम. आणि प्रभाव नसताना सुद्धा त्या ठिकाणी धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतात हे राजे. त्या ठिकाणी जात आहेत, असफल होतात त्यांचे सगळे प्रयत्न. शिवजीचा धनुष्य आहे तो, सगळ्यांचे प्रयत्न असफल होतात. अरे रावणाचा प्रयत्न सुद्धा असफल होतो. रावण सुद्धा छातीवर घेऊन पडतो तो धनुष्य. आणि मग मात्र कोणाकडूनच ज्यावेळेला धनुष्य उचलल्या जात नाही, ऐका आता, त्यावेळेला जनकाला राग येतो महाराज. कधीही न रागावणारे जनक राग भरतायत, रागारागाने उभे राहतात, रागारागाने उभे राहतात. सगळ्या राजांकडे पाहतात आणि काय म्हणतात, द्वीप द्वीप के भूपती नाना सुनी हम जो मनुधारा. देव तनुज धरि मनुज शरीरा विपुल वीर आए रणधीरा. दीप दीप के भूपति आए सुनी हम जो मनुधारा. रागा रागाने जनकजी सगळ्यांना म्हणतायत, दीपा दीपावरून तुम्ही सगळे राजे या ठिकाणी आलेले आहात. ही सुंदर कीर्ती प्राप्त करण्यासाठी आलेले आहात. ही माझी मुलगी या ठिकाणी वरमाला घेऊन उभी आहे. ते काही वैजयंती माला नाही, ती काही वनमाला नाही, ती वरमाला आहे. वरमाला वराची माला आहे. वराच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी आपल्या हातामध्ये तिने वरमाला घेतलेली आहे. पण माझं दुर्भाग्य आहे, माझ्या मुलीचं दुर्भाग्य आहे की माझ्या मुलीला कुमारी राहण्याची वेळ तुम्ही आणलेली आहे. माझी मुलगी मला माझी मुलगी मला क्षत्रियाला द्यायची होती. माझी मुलगी मला शेतकऱ्याला द्यायची होती. नाही, चुकलं, शेतकऱ्याला नाही द्यायची. कठीण आहे रे भाऊ, आता शेतकऱ्याचं कठीण आहे. हो, नोकरी पाहिजे, जमीनही पाहिजे, पण आमची पोरगी काही वावरात जाणार नाही म्हणते. मग जमीन पाहिजे कशासाठी तरी पाहिजे. पोरगी वावरात नाही जाणार पण वावर पाहिजे. हो, ते किमान 15-20 एकर पाहिजे. पॅकेज सुद्धा 10-15-20 लाख काय नाही, जास्त पाहिजे जरा. जास्त, त्याहीपेक्षा जास्त पाहिजे. 50 लाख रुपये पॅकेज असलं पाहिजे. असं असलं पाहिजे. मग तो मुलगा संध्याकाळी फुटाणे खालणारा असला तरी चालेल. श्रीमंत असलाच पाहिजे जावई महाराज, पण तो संस्कारिक सुद्धा असला पाहिजे. श्रीमंती पाहत असताना संस्कार पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे, फार महत्त्वाचे आहे. इस्टेट असली पाहिजे, पण इस्टेट सांभाळण्याची अक्कलही त्याच्याजवळ असली पाहिजे. काय बिचाऱ्या मुलीच्या माया तर काय चालूच देत नाहीत बघा. बरोबर आहे ना, चालूच देत नाही. श्रीमंत असला पाहिजे, संस्कारिक असला पाहिजे. आणि म्हणून माझ्या मुलीवर कुमारी राहण्याची वेळ आणली तुम्ही. माझी मुलगी मला क्षत्रियाला द्यायची होती. क्षत्रियाचं आणि शेतकऱ्याचं आणि तिफनचं नातं जवळचं असते ना गजानन पाटील. तिफन 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 कोणाकोणाला जुत्ता येते हातवर करा बरं. तिफन जुत्ता येते का? जुत्ता येते तुम्हाला? जुत्ता येते का तिफन? हे समोर बरं काय हो म्हणतो. तिफन जाणून देईल मी इथं जुतायला. मग अरे डवर नाही जुत्तायत बावा. तिफन कुठं? चाळं समजते? चाळं तुला समजते का रे? चाळं ते पाठीमागं चालते त्याला चाळं म्हणतात आहे ना? होच म्हणते तो. त्याला म्हणतात का चाळले का? ते पाठीमागं चालते त्याला सरतं म्हणतात.
रुमणं समजते का? रुमणं हो, ते गाडीला समोर लावतात ते उभारी असते. शेतकरी, वा रे शेतकरी, ती पण समजत नाही. आणि तिफनच नाही समजत तर तिफनवरचं गाणं काय समजणार आहे त्यांना? काळ्या मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. तरी कुठे चुकतायत ते पण गाणं जमते फक्त तुम्हाला. शेतकऱ्याचं कठीण आहे रे बाबा. आमच्या ग्रुपमध्ये या तुम्ही आता. माझी मुलगी मला क्षत्रियाला द्यायची होती, क्षत्रियाला. जनकजी म्हणताय क्षत्रियाचं आणि धनुष्याचं नातं अत्यंत जवळचं असते. या धनुष्याला चाप लावायचा होता फक्त तुम्हाला. धनुष्य मोडायचा होता, चाप सुद्धा लावू शकले नाही लेको तुम्ही का क्षत्रिय आहात का? जनकजी म्हणताय मला तर असं वाटतंय की जेव्हापासून परशुरामाने ही पृथ्वी निक्षत्रिय केली तेव्हापासून क्षत्रियाला जन्म देणारा पिळाच्या मातीमध्ये निर्माण झाला नाही. पृथ्वी निक्षत्रिय झालेली आहे. या पृथ्वीवर आता एकही क्षत्रिय राहिला नाही. ओ या मंडपामध्ये एकही चांगला माणूस नाही. पटेल तुम्हाला? अरे आम्ही कोण? अरे उन्हात आणत येतो अशी तुमची कथा ऐकायला, आम्हाला कसं काय बोलताय तुम्ही? एकही क्षत्रिय राहिला नाही असं म्हटल्यानंतर, क्षत्रिय असते तर तुमच्याकडून धनुष्य मोडला गेला असता, उचलला गेला असता. क्षत्रिय नाही तुम्ही. माझ्या मुलीवर कुमारी राहण्याची वेळ आणली तुम्ही. आता दुर्भाग्य आहे माझ्या मुलीचं. मारा क्षत्रिय राहिला नाही असं म्हटल्यानंतर सगळे असे खाली माना घालतायत आणि सहन करतायत. पण सुमित्रेच्या मुलाला मात्र हे नाही सहन होत. सुमित्रेच्या मुलाचं नाव माहीत आहे ना तुम्हाला? सुमित्रेच्या मुलाला नाही सहन होत. सुमित्रेचा मुलगा ताडकन उभा राहतो. लखनजी उभे राहतात. जनकाकडे बोट दाखवतात आणि म्हणतात, ए जनक, जबान सांभाळा. रघुकुलातली एखादी व्यक्ती ज्या ठिकाणी हजर असते त्या ठिकाणी असं बोलण्याचा दुस्साहस कोणी करत नाही की जो तुम्ही केलंय. अरे हा धनुष्य काय जुना धनुष्य आहे, जुना. हे सगळं ब्रह्मांड वल्या मडक्याप्रमाणे दाबून टाकण्याची ताकद आहे आमची. कोणाशी बोलताय आपण? हे क्षत्रिय नाही तर आम्हालाही मान्य आहे. ज्यांच्याकडून धनुष्य मोडला गेला नाही ते क्षत्रिय नाही तर आम्हालाही मान्य आहे. पण आम्ही कोण आहोत? आम्ही कोण आहोत? खबरदार एक शब्द बोलला असणार. ओ लखनजी बोलतायत, महाराज तुलसीदासजीला लिहावं लागते, सगळी पृथ्वी हालायला लागते. लखन सकोप वचन जय बोले, लखमकानी नहीं दिग्गज डोले. सकल लोग सब भूप डराने, हर्ष जनक सब जाने, हर्ष जनक सब जाने. लखन सकोप वचन जय बोल, लखमकानी नहीं दिग्गज डोले. सकल लोक सब भूत डराने, सिय हर्ष जनक सब जाने, सिय हर्ष जनक सब जाने. सगळी पृथ्वी हलायला लागते. लखन जरा गरम आहे. माणूस गरम असला पाहिजे पण सरळ असला पाहिजे महाराज. तो जर सरळ असेल तर त्याचा गरमपणा देवालाही मान्य करावा लागतो. पण सरळही नाही गरमही आहे, मग कसं काय जमेल? तो स्वतः वाकडा आहे आणि तोच गरम आहे, मग नाही जमत. तो घरातही जमत नाही आणि गावातही जमत नाही. लक्षात ठेवा, गरम असला पाहिजे माणूस पण सरळ असला पाहिजे. सरळ असला पाहिजे. सांगू का? लोक म्हणतायत लोक चंद्रावर गेले म्हणतात, पण महाराज लोक धोत्रावरच राहिले म्हणतात अजून. महाराज लोकांना काय समजते?
आणि एखादा राजकारणाची गोष्ट जर सांगितली तर राजकारण तुमचा विषय नाही महाराज, राजकारण आमचा विषय आहे राजकारण, तुम्हाला काय समजतं राजकारणातलं. तुम्हाला सांगतो राजकारणातलं काय साधूला समजते असं जर कोणी राजकारणी म्हणत असेल ना तर त्याने UP-मध्ये जाऊन पाहावं, म्हणजे समजेल तुम्हाला साधूला काय समजते. मी खरं सांगू का, राजा असला पाहिजे या देशाचा, पण तो एक तर हिमालयातून आला पाहिजे, नाही तर मठातून आला पाहिजे. लक्षात ठेवा. गरम आहे बाबा, गरम आहे. आम्ही एकदा गेलो होतो, गरम आहे बाबा. हो हो, पण सरळ आहे, सरळ आहे. सरळ माणसाचा गरमपणा सुद्धा लोक सहन करत असतात, पण वाकडा आहे आणि गरम आहे, कसं काय जमेल. अरे वा, वाकडा आहे आणि गरम कसं काय जमेल. लखनजीचा गरमपणा स्वतः प्रभूला सुद्धा सहन करावा लागतो. लखन सकोप बचन जेई बोले, डगमगा आणि मही दिग्गज डोले. सगळी पृथ्वी हालायला लागते. खबरदार जनक. अरे मग कोणाशी बोलतोय लखन तू? त्याचा अधिकार माहिती आहे का तुला? साधू आहेत ते, राजे आहेत, मला काय करायचं कोणी असो. क्षत्रिय नाही म्हणतात, आम्ही कोण आहोत भावा? आज्ञा द्या फक्त, जरा धनुष्य फनुष्य मोडून टाकतो म्हणे. कुठला आणला धनुष्य? रामप्रभूला असं वाटतंय, अरे आपले होणारे सासरे आहे, आतापासून इतकी फायरिंग करतले का, अगोदरच पुरी देत नाही कोणी. लखन, हा दादा, शिट डाऊन. शिट डाऊन म्हटल्यानंतर लखनजी खाली बसतात. खरं सांगू का, माणूस असावा महाराज, पण माणसावर कोणाचा तरी अधिकार असावा. हा बंद कर, सध्या ते आवाज देते. मला असं वाटते रामप्रभू जर लखनजीच्या सोबत नसते ना तर या बाबाने काय केलं असतं मला माहीत नाही. लखन, हा दादा, शिट डाऊन. शिट डाऊन समजलं तुम्हाला? इंग्रजी चांगली पक्की आहे तुमची. तुम्ही हिंदी नको म्हणता, इंग्रजीचं स्वागत करता. वा रे वा, इंग्रजी चालते तुम्हाला, हिंदी नाही चालत. हिंदी नाही चालत तुम्हाला. अरे हिंदी का चालत नाही व तुम्हाला? इंग्रजीचं कौतुक करताय तुम्ही, इंग्रजी शिकवताय तुम्ही पोरांना. आपला पोरगा इंग्रजी शिकला पाहिजे, इंग्रजीत बोलला पाहिजे. त्याने शिव्या दिल्या तरी दुसऱ्याला माहीत पडू नये म्हणून इंग्रजीत दिल्या पाहिजे. माय डॉंग की असं काहीतरी म्हटलं पाहिजे. अर्थात अरे मारा माझा मराठाची बोल कौतुके, जो अमृता तेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळवीन. आमच्या साधूने मराठीचंही कौतुक केलं आणि आमच्या साधूने हिंदीचं सुद्धा कौतुक केलं आहे. ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम. और धंदा सब छोड़ ही काम, और धंदा सब छोड़ ही काम. इतने गोते काहे खाता, इतने गोते काहे खाता, काहे खाता, काहे खाता. हो बरायचे अभंग असे अनेक. नामदेव महाराजांची तर गवडण आहे. एक मराठी, एक कानडिया, एक कोकणी, एक मुसलमानी, एक गुजरनी. ऐशा 5 जणी ठकविल्या गौडनी, ठकविल्या, ठकविल्या, ठकविल्या. एक एक संगतीने. हिंदी नको, हिंदी भाषा नको. अरे हे तुमच्यासाठी नाही लेको, जे राष्ट्र हिंदीचा विरोध करतायत, हिंदी बोलत नाहीत, राष्ट्रभाषा असून सुद्धा बोलत नाही, त्यांनी बोलावी याच्यासाठी जर असेल तर मला असं वाटते राष्ट्रभाषा म्हणून आपण हिंदीचं स्वागत केलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी लखनजी बोलत आहेत. लखन सकोप वचन जेई बोले. सगळी पृथ्वी हालायला लागते. आणि त्यावेळेला रामप्रभू लखनजीला म्हणतायत, लखन आता शिट डाऊन नाही म्हणत मी, कारण ती इंग्रजी आहे. नीचे बैठ नाही, नीचे बैठ. मराठीत बस झालं, बस खाली, बस खाली. रामप्रभू लखनजीला खाली बसण्याची सूचना देत आहेत. आणि विश्वामित्र आता रामप्रभूला
उठण्याची सूचना देत आहेत राघव. विश्वामित्र समय शुभ जाणे, बोले अति स्नेहमय वाणी. विश्वामित्र राम प्रभूला उठण्याची सूचना देत आहे. समय महत्वाचा आहे दादा माणसाच्या जीवनामध्ये. सांगू का, गेलेलं आरोग्य माणसाला परत मिळेल, गेलेली सत्ता माणसाला परत मिळेल, गेलेली श्रीमंती माणसाला परत मिळेल, पण तुम्हाला नक्की सांगतो गेलेला काल मात्र पुन्हा परत भेटणार नाही. यथा कालो सागता सागतैव. म्हणून समय महत्वाचा आहे आणि तो समय पाहून विश्वामित्र राम प्रभूला विनंती करतात. विश्वामित्र समय शुभ जाणी, बोले अति स्नेहमय वाणी. योग्य समय, समय फार महत्वाचा आहे. मला असं वाटतंय की लग्नाचा सुद्धा समय काढला जातो. लग्नामध्ये एक समय असतो का, गोरज मुहूर्त, आणखी कोणचं म्हणतात त्याला, गोपाळ मुहूर्त आणि अभिजित मुहूर्त. गोरज मुहूर्त म्हणजे संध्याकाळचं लग्न, गोपाळ मुहूर्त म्हणजे सकाळचं लग्न आणि अभिजित मुहूर्त म्हणजे दुपारचं लग्न. आता गोपाळ मुहूर्ताचा गोरज मुहूर्त होऊन जातो, इतक्या लेट लागतंय. समय जर तुम्ही काढत असाल तर समयाला लग्न का लावत नाही. समय अत्यंत महत्वाचा आहे माझ्या दादांनो. मला वाटते महिला ज्या सडा टाकतायत ना, संध्याकाळी टाकत नाही, सकाळी टाकतायत. सडा टाकण्याचा समय सकाळचा आहे. सडा टाकण्यासाठी जर समयाची गरज आहे तर जगण्यासाठी सुद्धा समय अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून योग्य समय पाहो. विश्वामित्र समय शुभ जाणी, बोले अति स्नेहमय वाणी. योग्य समय पाहून विश्वामित्र राघवला म्हणताय, उठवू राम, उठवू राम, भंजहु भाव चापा, मेटहु तात जनक परितापा. विश्वामित्र समय शुभ जाणी, बोले अति स्नेहमय वाणी. विश्वामित्र उठण्याची सूचना देत आहेत. राम प्रभू आपला आसन सोडतायत, सगळ्यांना नमस्कार करतायत, जनकाला वंदन करतायत, गुरुजीला सुद्धा त्या ठिकाणी नमस्कार करतायत. कोरोडे केस आहेत, वैजयंती माला आहे, तिलक केलेला आहे, कटिबद्ध पितांबर आहे, यज्ञपवित आहे, वैजयंती माला आहे. क्षत्रियाला शोभावी अशी छाती आहे, सिंहासारखी गर्दन आहे, हत्तीच्या सोंडेप्रमाणे बाहू आहेत. प्रभू एक एक पाऊल टाकत पुढे चालतायत, एक एक पाऊल टाकत पुढे चालतायत. सगळ्यांच्या नजरा प्रभूकडे जात आहेत. प्रभू आता धनुष्याच्या जवळ जात आहेत. धनुष्याच्या जवळ जात आहेत प्रभू. प्रभूची मर्यादा आहे. प्रभू हात जोडतायत, गणेशाची वंदना करतायत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा. गणेशाची वंदना करतायत. सगळे लोक प्रभूकडे पाहतात. आकाशामध्ये विमानाची दाटी होते.
पुष्पवृष्टी करण्यासाठी शंख वाजतायत, मंगलवाद्य वाजताय. काय घडणार आहे आता? जानकी प्रभूकडे पाहते, दोन्ही हाताने धनुष्य पकडताय, दोन्ही हाताने पकडलेला धनुष्य उचलतायत आणि धनुष्य मोडतायत. जय जयकार रामचंद्र भगवान की, रामचंद्र रामचंद्र भगवान की. दैक्षल राम मध्य धनुतोरा, भुवन धुनि घोर कठोरा. राम मध्य धनुतोरा, हरे भुवन धुनि घोर कठोरा. हरे भुवन धुनि घोर कठोरा. हरे भुवन धुनि घोर कठोरा. दैक्षल राम मध्य धनुतोरा. हरे भुवन धुनि घोर कठोरा. हरे भुवन धुनि घोर कठोरा. जय जयकार होतो. परशुरामाचं आगमन होते. झाली आजची कथा. परशुरामजी विचारतात, त्या धनुष्य कोणी तोडलाय? हा शिवजीचा धनुष्य जनका तुझ्याकडे सांभाळण्यासाठी दिला होता. राग येतं परशुरामाला. कोणी तोडलाय हा धनुष्य? ज्याने धनुष्य तोडलं असेल त्याने माझ्या समोर यावं, मी त्याचा शिरच्छेद करणार आहे. कोणी तोडलाय हा धनुष्य? रामप्रभू पुढे जात आहेत, हात जोडतात आणि म्हणतायत, बाबा धनुष्य तोडणारा आपलाच कोणीतरी सेवक असेल. नाही, तो माझा सेवक नाही, तो माझा विरोधक आहे. ज्याने धनुष्य तोडला असेल त्याने समोर यावं. तू कशाला आला? तो माझा सेवक नाही, त्याचा शिरच्छेद करायचा आहे मला. लखनजी पाठीमागून येत आहेत. लखनजी प्रभूच्या कानात सांगतायत, प्रभू हे गिराईक तुमचं नाही, हे गिराईक माझं आहे. ज्याचं गिराईक त्याच्याकडे पाठवलं पाहिजे. हो आऊ, येऊ का पुढे, घेऊ का समाचार या बाबाचा? म्हटले हो आऊ. प्रभू पाठीमागं, लखनजी पुढे. हां बोला बाबा, काय म्हणणं आहे तुमचं? अरे काय म्हणणं म्हणजे धनुष्य कोणी तोडले? हा बाबा खरं सांगू का, असे तर लहानपणी आम्ही कितीक तोडले. म्हणजे तुम्ही लहानपणी तोडले म्हणजे हा म्हटले बाबा, असे तर कितीक तोडले. हा तर जुना होता, जुना होता. जुना म्हणतो तू या धनुष्याला? जुना म्हणतोय? अरे हा महान होता, महान महान धनुष्य होता. जुना म्हणतो? हा महान धनुष्य होता. लखनजी म्हणतात, बाबा मग तुम्ही एक विचार करा, धनुष्य जर इतका महान होता तर त्याला तोडणारा किती महान असेल. सुंदर संवाद. खरं म्हणजे आता ही कथा आम्हाला वडत वडत सांगावं लागते, नाही तर एखादा संवाद ऐकला पाहिजे एका दिवशी फक्त. फार सुंदर संवाद आहे. जनक या मुलाला सांभाळा. हे मुलगा जरा विचित्रच वाटते मला. हे जास्त बोलते, हे जास्त बोलते, हे जास्त बोलते. हे असू द्या बाबा, दूधमुख आहे. अरे दूधमुख नाही, विषमुख आहे, विषमुख आहे. दूधमुख कसलं? अरे आजपर्यंत माझ्यासमोर बोलायची ताकद नाही झाली म्हणे कोणाची. नाही पोरगं बोलते, ते कुऱ्हाडीकडे पाहतात. परशुराम कुऱ्हाडीकडे पाहतात. आज आतापर्यंत तू याच्यावर चालली का नाहीस? हे एवढं मला बोलते तरी सुद्धा चालली का नाहीस? त्यावेळेला लखनजी म्हणतात, बाबा अहो तुमच्या कुऱ्हाडीने मला ओळखलंय पण तुम्ही नाही ओळखलं अजून. मग मात्र परशुरामाला आणखी राग येतो. परशुरामजी म्हणतात, जनक या मुलाला सांभाळा. मी याचा शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. मला बालहत्येचं पातक लागलं तरी चालेल, या पोराला सांभाळा. ज्याने धनुष्य तोडलं असेल त्याने समोर यायचं, या पोराला सांभाळा. मी याचा शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही, मी याचा शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला त्या ठिकाणी लखनजी म्हणतात, बाबा क्षत्रिय माणसं आपला परिचय शब्दाने देत नसतात, शस्त्राने देत असतात. ज्या अर्थी तुम्ही शब्दाने परिचय देता तुम्ही कोण आहात? मला असं वाटतं शस्त्राने परिचय तुम्ही देऊ शकत नाही, याचा अर्थ तुम्ही क्षत्रिय नाही. मग तर महाराज परशुरामाला आणखी राग येतो. परशुराम जे असे धावतात, सांभाळा जनक, जनक या मुलाला सांभाळ तू. मी याचा शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही. लखनजी म्हणता, ए बाबा गाईवर, बाईवर आणि साधूवर आम्ही शस्त्र धरत नाही. तुम्हाला सुमित्रा मातेच्या दुधाचा परिचय पाहिजे असेल ना, डोक्याचं गंध पुसून टाका, गळ्यातलं जानवतवळा काढून ठेवा. याच ठिकाणी तुम्हाला सुमित्रा मातेच्या दुधाचा परिचय दिल्याशिवाय राहणार नाही.
परशुरामाला आणखी राग येण्याचं कारण असं आहे महाराज. परशुरामाला म्हणतात, या धनुष्याबद्दल तुमची आसक्ती आहे, या धनुष्याबद्दल तुमची ममता आहे, जुना 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 धनुष्य याच्याबद्दल ममता आहे तुमची. अरे साधूच्या जीवनामध्ये ममता शोभत नाही, साधूच्या जीवनामध्ये समता असली पाहिजे. यारे यारे लहान थो खटनट यावे, खटनट यावे शुद्ध होणे जावे, खटनट यावे शुद्ध होणे जावे, दौंडी पेटी भावे चोखा मेरा, चोखा मेरा, दौंडी पेटी भावे चोखा मेरा, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची, पंढरीची वाट ही चालावी पंढरीची, पंढरीची वाट ही चालावी पंढरी. सगळ्यांना घेऊन चालणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय. समता ममता नाही, समता असली पाहिजे. मग मात्र परशुराम धावतायत, लखनजीच्या अंगावर धावतायत. धावल्या तरी शस्त्र काढत नाहीत, काय घाबरतायत मला माहीत नाही. पण रामप्रभू मग पुढे येतात. तर परशुरामाचं आणि लक्ष्मणाचं भांडण काही आपल्याला परवडणार नाही. दोघंही एकदम गरम आहेत आणि दोघंही शस्त्रधारी आहेत, आणि म्हणून याचं भांडण जास्त होऊ नये म्हणून रामप्रभू पुढे येतात. परशुरामाचे डोळे लागत आहेत, रागाने कधी डोळे लागत असतात. मग मात्र प्रभूच्या छातीवरचं जे चिन्ह डोळे उघडल्यानंतर परशुरामाला दाखवत आहेत. छातीवर ज्यावेळेला त्या ठिकाणी एका साधूच्या लातेचं चिन्ह दिसते महाराज, त्यावेळेला परशुरामजी विचार करतायत की खऱ्या अर्थाने ती आई आहे की जे आपल्या मुलाच्या लाता सहन करते, आणि तो देव आहे की जो आपल्या भक्ताच्या लाता सहन करतो आहे. दुसरा कोण सहन करू शकतो? मला असं वाटतं की एखादं वाक्य जरी चुकीचं गेलं तरी लोक त्याचं भांडवल बनवत असतात. भृगु ऋषीने लात मारली, देवाने ते अलंकार म्हणून आपल्या छातीवर धारण केलं. परशुरामाला तो अलंकार ज्यावेळेला दिसतो त्यावेळेला परशुरामजी शरण जातात. परशुरामाला साक्षात प्रभूचं दर्शन होतं आणि परशुरामजी काय म्हणतायत, जय रघुवंश बन जबन भानु गहन तनुज कुल कुसाणु, जय सुरवीर धेनु हितकारी, जय मदमोह कोह भ्रमहारी, जय रघुवंश बन जबन भानु गहन तनुज कुल गहन कुसाणु. परशुरामाच्या मध्यस्थीने राजाला दूध पाठवलं जात आहे. दशरथ राजे त्या ठिकाणी आपलं वराळ घेऊन त्या ठिकाणी येत आहेत. जनकाला आणि म्हणतायत, जनका तुलाही 4 मुली आहेत. आता राजालाही 4 मुलं आहेत, म्हणून आता एका मुलीचं नाही 4ही मुलीचं लग्न आपल्याला करायचं आहे. भरत शत्रुघ्न राम लक्ष्मण, राम सीता, भरत मांडवी, शत्रुघ्न श्रुतकीर्ती आणि लक्ष्मण उर्मिला अशा जोड्या लावल्या जात आहेत. आणि आता मंगलाष्टके वगैरे आहेत. पण मला असं वाटते की त्यांचा विवाह त्या ठिकाणी संपन्न होतो. आणि विवाह संपन्न झाल्यानंतर रामप्रभू जानकीला घेऊन, लखनजी उर्मिलेला घेऊन, भरतजी मांडवीला घेऊन आणि शत्रुघ्नजी श्रुतकीर्तीला घेऊन अयोध्येमध्ये येतात. आणि अयोध्येमध्ये आल्यानंतर काय घडते याबद्दलचा आपण विचार करणार आहोत. आणि याबद्दलचा विचार तुलसीदासजी आपल्याला सांगणार आहेत. पण तो आज सांगणार नाहीत, तो उद्या सांगणार आहेत. उद्या आपल्याला यायचं आहे. उद्यापासूनची कथा यासाठी महत्त्वाची आहे, उद्यापासूनची कथा ही रामप्रभूच्या जीवनाचा परिचय देणारी कथा आहे. रामप्रभूच्या जीवनाचा परिचय आहे काय, तो त्याग आजही कसा महत्त्वाचा आहे, या देशाचा राजा कसा असावा याबद्दलचा विचार, भाऊ कसा असावा याबद्दलचा विचार
पत्नी कशी असावी याबद्दलचा विचार, आईवडिलाची सेवा कशी असली पाहिजे याबद्दलचा विचार आणि खऱ्या अर्थाने रामप्रभू आपल्या कृतीने आपल्याला कसा दाखवतायत हा विचार आपण करणार आहोत. पण उद्यापासून रामप्रभूच्या वनवासाची कथा चालू होणार आहे. आजची कथा विराम घेते. भेटूया सज्जनानो उद्या सकाळी ठीक 9:30 वाजता. रामकथेचा संदेश झाल्यानंतर सुधाकर भाऊ काही सूचना, काही मान्यवर या ठिकाणी आले त्यांचा सत्कार, त्यानंतर आरती झाल्यानंतर पसायदान आणि पसायदान झाल्यानंतर प्रस्थान. ताडी अमृत पिला सको न किसी को, जहर पिलाते भी डरना, धीरज बधा नहीं सकते तो घाव किसी को मत करना. राम नाम की माला लेकर सुबह शाम भजन करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना.